Hello students, I am Professor Manoj Udmale. Let's start our section 1.1 and Astrologer's Day, एक ज्योतिषाचा दिवस. Students, let's see icebreakers. Discuss with your partner and complete the activity. Okay, this is our icebreakers first activity. What are your strength? तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, तुमचे जे काही हॉबीज आहेत त्यामध्ये जास्त आवडतं हॉबीज वगैरे स्ट्रेंथ्स. मग ते स्ट्रेंथचे काही चार्ट्स दिलेले आहेत. स्ट्रेंथ्स त्यामध्ये व्हाय डू यू फील सो, ड्रीम करिअर. स्ट्रेंथ्समध्ये दिलं आहे फॉर एक्झाम्पल पेंटिंग अँड ड्रॉइंग. फर्स्ट एक्झाम्पल व्हाय डू यू फील सो, कॅन व्हिज्युअलाइज एक्सप्रेस. अँड ड्रीम करिअर त्यामध्ये दिलं आहे कमर्शियल आर्टिस्ट, कार्टुनिस्ट. स्टुडंट्स, यामध्ये समजा आपल्या आवडत्याच्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये खूप आपण इंटरेस्ट घेतो किंवा त्या खूप आपल्याला आवडतात. त्यामध्ये स्ट्रेंथ समजा पेंटिंग कोणाला आवडत असेल किंवा कोणाला ड्रॉइंग आवडत असेल. ओके, तर पेंटिंग अँड ड्रॉइंग यामध्ये मग आपण काय फील करू शकतो तर कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस. आपण आपल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना सत्यात उतरवू शकतो किंवा त्या भासवू शकतो, त्या दाखवू शकतो, लोकांना व्यक्त करू शकतो. पेंटिंगच्या माध्यमातून, ड्रॉइंगच्या माध्यमातून ते एक्सप्रेस करू शकतो की आपल्या कल्पनाशक्ती काय आहेत किंवा काय. आणि त्यामध्ये जर आपल्याला ड्रीम करिअर करायचं असेल तर त्यामध्ये कमर्शियल आर्टिस्ट होता येतं, कार्टुनिस्ट होता येतं. जेच त्यामध्ये कोणते ड्रीम करिअर असतात त्यातून आपण काय फील करू शकतो किंवा काय दाखवू शकतो. तर असेच काही स्ट्रेंथ ओके इथे ब्लँक किंवा इथे फील करून दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. फर्स्ट इथे दिलं आहे स्ट्रेंथमध्ये फॉर एक्झाम्पल सिंगिंग. काही जणांना सिंगिंग आवडते, त्यामध्ये मग स्वीट अँड मॉड्युलेटेड. त्यामध्ये ड्रीम करिअर काय असेल तर सिंगर, तिथे बनता येऊ शकतं. काहींना डान्सिंग किंवा ॲक्टिंग हा त्यांचा स्ट्रेंथ असेल, ते आवडत असेल तर एक्सप्रेसिव्ह हेच ते एक्सप्रेस आपण व्यवस्थित करू शकतो किंवा आपण ते एक्सप्रेस करतो. त्यामध्ये ड्रीम करिअर डान्सर, एक बेस्ट डान्सर बनू शकतो, बेस्ट ॲक्टर बनू शकतो. ओके, काहींना कुकिंग जर आवडत असेल ते त्यांचा स्ट्रेंथ असेल तर त्यामध्ये फील काय करू शकतो की एन्जॉय मेकिंग फूड. त्या लोकांना ज्यांना कुकिंग आवडतं त्यामध्ये एन्जॉय मेकिंग फूड, काही खाद्यपदार्थ बनवणं त्याचा आनंद ते घेऊ शकतात. आणि ड्रीम करिअर त्यामध्ये ड्रीम करिअर काय तर शेफ, मास्टर शेफ वगैरे त्यातून आपण बनू शकतो. ठीक आहे. देन सेकंड आहे द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. ओके स्टुडंट्स, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन ऑर सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. हा जो काही हे जे काही दृश्य असतं लोकल मार्केटमधील, बाजारातील, आपल्या गावामध्ये, शहरामध्ये जे काही मार्केट आहे, बाजार आहे, बाजारातला जो सीन असतो तो काय असतो तर खूप ॲट्रॅक्टिव्ह असतो, आकर्षण करणारा असतो. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. जे काही तेथील लोक असतात तर ते काही वेगवेगळे त्यांचे जे काही व्यवसाय आहेत त्यातून काय करत असतात, त्यांचे ज्या वस्तू आहेत, ते व्यवसाय आहेत, ते काय करत असतात, सेल करत असतात. मग असेच जे काही आहेत व्हरायटी ॲक्टिव्हिटीज ज्या लोकल मार्केटमध्ये चालतात त्या आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्या तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. तर यामध्ये काय आपण पाहू शकतो की जेव्हा आपण बाजारामध्ये जातो त्यावेळी तिथे काय काय दृश्य आपल्याला दिसतात. तर इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी. ओके, काही फुले विक्रेते असतात, काही दागिने विक्रेते असतात. ओके, त्यानंतर अटेन्सिल्स, देन टॉयज, क्लॉथ्स, फुटवेअर, परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स, स्नेक चार्मर्स, सिंगिंग अँड डान्स परफॉर्मन्सेस बाय रोडसाईड परफॉर्मन्स एक्सेट्रा. ओके स्टुडंट्स, यासारखे जे काही आहेत की काही टॉयज सेलर्स असतात, अटेन्सिल्स असतात, काही क्लॉथ सेलर्स असतात, काही फुटवेअर्स असतात. हे काय करत असतात तर त्यांचे सेल्स किंवा त्यांचे जे काही गुड्स असतात त्या काय करत असतात तर ते सेल करत असतात. या ॲक्टिव्हिटी म्हणजेच
ऑक्युपेशन्स हे जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय तिथे चालत असतात. ओके, तर देन इन अ विलेज, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, इन अ विलेज, टाउन, सिटी, इट इज क्वाईट अ कॉमन साईट टू see an astrologer sitting by the roadside with his professional equipments. यामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला एक गोष्ट ही कॉमनली म्हणजे सर्वसाधारणपणे ही आढळून येते की एका रस्त्याच्या कडेला बाजारामध्ये एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच काय तर ज्योतिष हा आपल्याला बसलेला दिसतो. आपलं नाही पाहिलेलं असेल, थोडंसं थिंक करा, तुम्हाला लक्षात येईल की आपण जेव्हा जेव्हा बाजारामध्ये जातो त्यावेळी अशा प्रकारे ॲस्ट्रॉलॉजर्ससुद्धा आपल्याला इथे दिसतात. काही ज्योतिष तिथे आपल्याला दिसतात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड. तिथे आपल्या पार्टनरसोबत जस्ट थिंक करा की लिस्ट ऑफ रिक्वायरमेंट्स म्हणजे ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याची यादी, त्याच्या व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्याची यादी इथे आपल्याला करायची आहे. ती थोडंसं थिंक करूया. इथे फर्स्ट दिलेलं आहे की पॅरॉट कार्ड्स, पोपट, काही कार्ड्स पत्ते तिथे असतात, आपण पाहू शकतो. देन इथे दिलेलं आहे की पाल्मायरा रायटिंग, ऑब्स्क्युअर चार्ट्स, शेल्स, नोटबुक, पिक्चर्स, पंचांग एक्सेट्रा. ओके, तर हे जे काही आहेत तर हे ज्योतिषाकडे आपण हे पाहतो की त्याच्याकडे त्या वस्तू कोणत्या असतात किंवा त्याचे जे काही ट्रेडसाठी लागणाऱ्या गोष्टी. तर पाल्मारा रायटिंग म्हणजेच जे काही पानावर काहीतरी लिहिलेल्या गोष्टी, ऑब्स्क्युअर चार्ट म्हणजेच काय गूढ किंवा रहस्यमय असे काहीतरी आकृत्या तेथे चार्ट्स तेथे काढलेल्या असतात की ज्या आपल्या सर्वसाधारण व्यक्तींना समजण्यास अवघड असतात. काही शेल्स, ओके, काही कवड्या वगैरे तेथे आपल्याला पाहायला मिळतात. नोटबुक, पिक्चर्स, काही पिक्चर्स असतात, काही नोटबुक असतात तिथे काहीतरी लिहिण्यासाठी किंवा काहीतरी त्यांचे जे काही ट्रेडसाठी त्यांना आवश्यक असतं ते. त्यामध्ये काही पंचांगसुद्धा असतो. ठीक आहे, तर या झाल्या त्याच्या ट्रेडसाठी रिक्वायरमेंटच्या जे काही गोष्टी आहेत, थिंग्स आहेत त्या. देर आर सर्टन अनरिजनेबल बिलीफ्स अमॉंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये बहुतांश अशा असमजणाऱ्या गोष्टी या काय तर असतात की विशिष्ट अवास्तव समजुती आहेत, त्याला आपण म्हणू शकतो की त्यातील काही सर्वसामान्य घटना या अंधश्रद्धांशी निगडीत असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स म्हणजे सर्वसाधारण जे काही घटना आहेत आर लिंक्ड जोडलेल्या असतात विथ सुपरस्टिशन्स म्हणजेच काय तर अंधश्रद्धांशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. पुढे एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल की लिस्ट सच इव्हेंट्स, अशा ज्या काही घटना आहेत त्याची लिस्ट आपल्याला इथे बनवायची आहे. डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक विथ देम अँड मीन्स ऑफ देअर इरॅडिक्शन. या ज्या काही घटनांची यादी तयार करायची आपल्याला, त्या घटनांशी जोडलेल्या अंधश्रद्धांविषयी चर्चा आपल्याला करायची आणि त्याचे उच्चाटन म्हणजेच निर्मूलन करण्यासाठी उपाय आपल्याला शोधायचे. इथे एक दिलेलं आहे सुपरस्टिशन्स. फर्स्ट, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. मांजर तुमचा रस्ता काय करते तर पार करते, क्रॉस करते. जेव्हा मांजर आपल्याला आडवी जाते त्यावेळी काय अंधश्रद्धा किंवा काय हे तिथे केलं जातं, त्याचा अर्थ काय घेतला जाता अंधश्रद्धाची की समथिंग अनफॉर्च्युनेट विल हॅपन म्हणजेच काहीतरी अचानकपणे गोष्ट घडणार आहे, चुकीची गोष्ट घडणार आहे, असे तिथे काहीतरी त्याचा मिनिंग हा घेतला जातो. तो अंधश्रद्धांशी जोडलेला आहे. इथे आहे की ब्रेकिंग मिरर म्हणजेच एखादा अर्थ जर फुटला तर त्याचं अंधश्रद्धांशी निगडीत काय म्हटलं जातं तर 7 years बॅड लक म्हणजे 7 वर्ष आता बॅड लक हा आहे असं समजलं जातं किंवा म्हटलं जातं. गिफ्टिंग हँडकरचिप्स लीड्स टू क्वेरल म्हणजेच हँडकरचिप्स म्हणजे हातरुमाल जर गिफ्ट केला तर भांडणं हे होतील असं तिथे म्हटलं जातं. देन बोरोईंग ऑइल, आयरॉन आर्टिकल्स मीन्स बॅड लक असं त्याला म्हटलं जातं की तेल किंवा काही वस्तू या उसण्या मागणे याला बॅड लक असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जनरलपणे हे म्हटलं जातं की
हिकअप मीन्स उचकी लागल्यानंतर आपण सहजपणे म्हणतो की कुणीतरी आठवण काढतंय, समवन थिंकिंग ऑफ यू. ओके, यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या या अंधश्रद्धांशी निगडीत असतात. त्याचं उच्चाटन हे कसं केलं गेलं पाहिजे? इरेडिक्शन. द ओनली मीन्स ऑफ इरेडिक्शन इज थ्रू एज्युकेशन. हे फक्त एज्युकेशननेच, शिक्षणानेच हे होऊ शकतं. सायंटिफिक ॲटिट्यूड मस्ट बी डेव्हलप इन सोसायटी. वैज्ञानिक दृष्टिकोन हा सोसायटीमध्ये काय रुजवला गेला पाहिजे. रिलिजियस हेड्स मस्ट काउन्सिल अँड गाईड देअर फॉलोअर्स. जे काही धर्म आहेत, धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये त्यांना काय केलं पाहिजे? कन्सेल केलं पाहिजे, गाईड केलं पाहिजे त्यासाठी. ओके, ठीक आहे. लेट स्टार्ट आवर लेसन. R.K. नारायण. दिस इज द R.K. नारायण 1906 to 2001. Okay, students, R.K. नारायण, his full name is रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. ओके, त्यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं होतं. ही वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमॉंग इंडियन इंग्लिश रायटर्स. त्यांना या काय म्हणून ओळखलं जातं तर एक बेस्ट म्हणजे खूप चांगले असे कादंबरीकार म्हणून इंडियन इंग्लिश रायटर्स, भारतीय इंग्रजी लेखकांपैकी त्यांना एक बेस्ट कादंबरीकार असं म्हटलं जातं. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स, 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉजीज अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. स्टुडंट्स, त्यांना बेस्ट नॉवेलिस्ट असं का म्हटलं जातं तर ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. त्यांनी जवळपास 14 या कादंबरी लिहिलेल्या आहेत. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज लघुकथांच्या 5 व्हॉल्यूम्स त्यांनी राईट केलेले आहेत. आणि नंबर ऑफ ट्रॅव्हलॉजीज मीन्स प्रवास वर्णने, खूप काही प्रवास वर्णने त्यांनी तिथे लिहिलेली आहेत आणि ते फेमस आहेत. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. ही ऑल्सो रोट हिज मेमर माय डेज 1975. त्यांनी त्यांचा जो काही मेमर आहे, आत्मकथा, ही त्यांनी लिहिलेली आहे माय डेज नावाची 1975 साली. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. नारायण स्वामी यांनी काय केलं होतं तर एक इमॅजिनरी टाउन, त्यांच्या कल्पनेतील एक गाव, मालगुडी नावाचं हे गाव त्यांनी तयार केलं होतं. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सिटिंग लाईव्ह अमेड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. इथे मालगुडी नावाचं ते त्यांनी एक इमॅजिनरी गाव हे तयार केलं होतं. तर हे एक रिअलिस्टिक कॅरेक्टर्स की जिथे एक रिअलिस्टिक म्हणजेच खरोखर खरे वाटावे किंवा ते खरे आहेत असे जे काही पात्र आहेत इन टिपिकली इंडियन सिटिंग लाईव्ह अमेड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. म्हणजे भारतीय संस्कृती किंवा भारतीय खेड्यातील जे दैनंदिन काम आहे किंवा जे कॅरेक्टर्स आपण पाहू शकतो, पाहायला आपल्याला मिळतात, त्या प्रकारचं इमॅजिनेशन त्यांचं आहे ते त्यांनी या शब्दांच्या माध्यमातून इथे सादर केलेलं आहे की जे खरं वाटावं, जसे खरे कॅरेक्टर्स, पात्र आपल्यासमोर आहेत. हिज स्टोरीज are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. त्यांचं जे स्टोरीजचा जो काही ग्राउंड होता, बेस जो होता, हा इन कंपॅशनेट ह्युमनिझम, दयाळू मानवतावाद किंवा दयाळू असणारं जे काही मानव आहेत. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. त्यांचे जे काही ह्युमर होता, विनोदबुद्धी होते, अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, दैनंदिन जे जीवन आहे त्यातील जे काही एनर्जी आहे ते त्यातून ते मांडत असत उत्कृष्टपणे. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड अ सबटल ह्युमर. त्यांचे जे काही स्टोरीजमधील, त्यांचे जे काही कथांमधील जे काही पात्र असायचे ते एकदम सिम्पल स्टाईलमध्ये अँड सबटल ह्युमर, सूक्ष्म अशा
मानवतावाद किंवा मानवाचे जे काही गुण आहेत ते सूक्ष्मपणे ते तिथे मांडायचे. त्यांचं लिखाण म्हणजे असं जणू काही खरोखर ते पात्र आपल्यासमोर आहेत किंवा आपण त्यांना ओळखतो अशा प्रकारचं लिखाण ते वाचन त्यांनी केलेलं आहे. ते वाचताना आपल्याला ते जाणवतं. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द Michigan State University Press. This includes Swami and Friends, The Bachelor of Arts 1937, The Dark Room 1938, and Astrologer's Day and Other Stories 1947, Mr. Sampath 1949, The Financial Expert 1954, Waiting for the Mahatma 1955, The Guide 1958 and many other books. नारायण यांनी स्वतःला इंट्रोड्यूस अमेरिकन रीडर्ससाठी 1952 साली केलं होतं मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये. त्यामध्ये इन्क्लूड कोणत्या होत्या तर या सगळ्या स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम अँड ॲस्ट्रॉलजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड यासारखे पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकन रीडर्सला किंवा अमेरिकन रीडर्समध्ये सुद्धा ते प्रसिद्ध झालेले होते. हिज नॉवेल द गाईड won him the साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961, द मोस्ट coveted लिटररी honor इन इंडिया. आर.के. नारायण यांची जी काही नॉवेल होती द गाईड, या गाईडसाठी किंवा या नॉवेलसाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड 1961 साली दिला गेलेला होता, की जो साहित्यातील सर्वांना हवावा असणारा तो अवॉर्ड होता. भारतातील महत्त्वाचा मानलेला तो अवॉर्ड आहे, तो त्यांना मिळालेला होता. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. त्यांचं जे काही लिखाण होतं ते डिस्टिंग्विश्ड म्हणजेच खूप वैशिष्ट्यपूर्ण होतं, की जे ह्युमर, मानवतावाद किंवा मानव अँड ऑफेंडिंग आयरनी, जे एखाद्या मनुष्याच्या माध्यमातून ते त्यामध्ये दाखवलं जात होतं. अ युनिक इंडियननेस म्हणजेच एक वैशिष्ट्य असणारं, जो काही भारतीयाचं वैशिष्ट्य असणारं त्यांचं ते पात्र हे असायचं. अँड अ सिम्प्लिसिटी, खूप साधारणपणे किंवा एकदम सोप्या पद्धतीने ते लिहायचे. विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, की जे खूप असं चार्मिंग, आनंददायी, हवंसं वाटणारं अँड ऑथेंटिक, खरं असं ते पात्र असायचं. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द peculiarities of human relationships and ironies of Indian daily life. नारायण यांनी विशेषतः वर्णन केलेलं आहे. द पेक्युलरिटीज, साधारण असं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे की ह्युमन रिलेशनशिप्स, मानवाचे जे काही सहसंबंध असतात, नातेसंबंध असतात, अँड आयरोनीज ऑफ इंडियन डेली लाईफ, भारतातील जे काही दैनंदिन जीवन आहे त्यातील जो काही विरोधाभास आहे तो तिथे त्यांनी सांगितलेला आहे. ते स्पष्टपणे तिथे मांडलेलं आहे. हिज स्टाईल इज ग्रेसफुल. त्यांची जी काही लिखाणाची स्टाईल होती ती खूप आकर्षक अशी होती. मार्क बाय जेन्युइन ह्युमर, इलिजन्स अँड सिम्प्लिसिटी. खूप मोहक आणि साध्या शब्दांमार्फत तिथे ते लिहायचे. ओके, अँड लेट स्टार्ट our lesson. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Okay, students, here writer tells about his equipments. पंक्च्युअली अ मिड डे, जनरली जेच दैनंदिन कार्यानुसार किंवा दैनंदिनीनुसार ॲट मिड डे, दिवसाच्या मध्यामध्ये, ही ओपन हिज बॅग, त्याने त्याची बॅग ही उघडली, अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, आणि त्यांनी त्याची स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स, त्याने जे काही व्यावसायिक साहित्य आहे ते
पसरवायला किंवा ते ठेवायला सुरुवात त्याने केली, विच कन्सिस्टेड म्हणजेच त्यामध्ये समावेश होता कशाचा, ऑफ अ डझन काउरी शेल्स अ सी ॲनिमल हिअर काउरी शेल्स. आता इथे मराठीमध्ये कवडी असं त्याला म्हटलं जातं की ज्या व्हाईट कलरच्या किंवा त्यासारख्या ज्या काही कवडे असतात त्या तिथे त्याने ठेवायला सुरुवात केली बॅगमधून काढून. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ॲब्स्क्युअर मायस्टिक चार्ट्स ऑन इट. एक चौकोनी आकाराचा जो काही तुकडा होता, कपड्याचा तुकडा, विथ ऑब्स्क्युअर की ज्यावर ऑब्स्क्युअर मीन्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे समजण्यास अवघड असा जे काही मायस्टिक चार्ट्स होता, समजण्यास अवघड असा गूढ असा जे काही चार्ट होता त्यावर तो प्रिंट केलेला होता. त्यावर होता अ नोटबुक, एक वहीसुद्धा त्यामध्ये होती. अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग. मायस्टिकचं इथे मिनिंग दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर्स अँड इट नॉट इझिली अंडरस्टूड की जे लवकर समजणार नाही की सुपर पॉवर जे काही ज्यांना ती पॉवर मिळालेली आहे, जी शक्ती मिळालेली आहे तेच ते पाहू शकतात अशी. अँड पाल्मायरा काइंड ऑफ पाल्म, ओके, म्हणजे एक पानाचं तो एक प्रकार आहे पाल्मायरा रायटिंग, ओके. अँड नाव ही आर.के. नारायण मीन्स रायटर डिस्क्राईब हिज कॅरेक्टर्स, ओके. इथे कॅरेक्टर इथे डिस्क्राईब करतायत. हिज फोरहेड वॉज resplendent with scared ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. ओके, इथे त्याबद्दलची माहिती की त्याचं कॅरेक्टर कसं होतं की हिज फोरहेड मीन्स काय, कपाळ. त्याचं जे काय कपाळ होतं रिस्प्लेंडंट मीन्स काय तर विथ अ स्केअर्ड ॲश म्हणजे खूप रिस्प्लेंडंट मीन्स तेजस्वी. त्याचं जे काही कपाळ होतं ते खूप तेजस्वी दिसत होतं, तेजस्वी वाटत होतं. विथ स्केअर्ड ॲश अँड व्हर्मिलियन की जे ते स्केअर्ड ॲश की ज्याला आपण भस्म किंवा भस्मच म्हणू शकतो की भस्म. अँड अ व्हर्मिलियन मीन्स रेड पिगमेंट ऑर सिंदूर की ज्या भस्मावर एक व्हर्मिलियन म्हणजे एक टिळा, लाल टिळा हा लावलेला होता. या टिळ्यामुळं किंवा या स्केअर्ड ॲशमुळं ते काय होतं तर एक तेजस्वी कपाळ ते त्याचं वाटत होतं. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. त्याचे जे काही डोळे होते स्पार्कल मीन्स शायनिंग, त्यामध्ये एक चकाकणारा किंवा चकाकीपण हे होतं. विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. शार्प ॲबनॉर्मल म्हणजेच काय, एक तीक्ष्ण असं विलक्षण, ॲबनॉर्मल विलक्षण अशी ग्लीम म्हणजे शाईन त्याला होती. चकाकणारं किंवा एक स्पार्कल म्हणजेच तेजस्वी असे डोळे त्याचे तेथे होते की विच वॉज रिअली ॲन आउटकम फॉर अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर की जे तीक्ष्ण असे जे काही त्याचे डोळे होते, तेजस्वी असे जे काही डोळे होते तर ते सातत्याने या बाजारामध्ये हे त्याचे फिरत होते किंवा तो त्या मार्फत हा पाहत होता. तर अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स, त्यामार्फत तो कंटिन्यू त्या डोळ्यांनी कस्टमर म्हणजेच या गिराईकाच्या शोधात तो सातत्याने असायचा. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. पण त्याचे जे काही सर्व सामान्य जे काही गिराईक होते तर ते त्या गिराईकांना मात्र त्या नजरेत भविष्यवेत्याचे तेज जाणवत असे आणि ते त्यांना दिलासा इथे देत असे की तेजस्वी पुरुषाने किंवा काहीतरी आंतरिक शक्ती असणाऱ्या माणसाने आपलं भविष्य सांगितलेलं असेल. हे जे काही
दिलासा त्यांना तो वाटायचा, कम्फर्ट त्यांना तिथे वाटायचं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes should sparkle in such a setting. त्याचे जे काही रंगवलेले कपाळ होतं आणि जे काही गालावर पसरलेल्या ज्या काही दाट मिशा होत्या, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स, की जे तेजस्वी ते वाटत होते, प्रखर वाटत होते, बाय देअर पोझिशन, त्यांच्या त्या जागेमुळं, प्लेस ॲज दे वर बिटवीन, ते जे काही होतं कशाच्या मध्ये होतं, द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्टीम डाऊन हिज चीक्स, त्याच्या गालाच्या खाली असणारी जी काही जाणारी जी काही मिशी होती आणि जे काही रंगवलेलं कपाळ होतं, त्या दोन्हींच्या मध्ये हे ज्याचे शार्प हे काही आईज असल्यामुळे ते काय वाटायचे, तर गालावर पसरलेल्या दाट मिशी यांच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यामधील तेज अधिक प्रखर लोकांना वाटायचे. अर्थात एखाद्या वेडसर व्यक्तीचे डोळे देखील अशा कोणात तेजस्वी वाटले असते. म्हणजेच हा जो काही होता तर हा रंगोटी किंवा जे काही त्याचं कॅरेक्टर होतं त्यामुळे ते तेजस्वी, म्हणजेच रंगवलेलं कपाळ आणि जे काही त्याची तीक्ष्ण नजर होती त्यामुळे तो तेजस्वी तिथे वाटत होता. हा विट्स आईज मीन्स काय, तर एखादा वेडसर माणसाचे डोळेसुद्धा वुड स्पार्कल इन सच सिटिंग, अशा प्रकारे एखाद्या वेडसर व्यक्तीच्या सुद्धा कपाळावर असं भस्म आणि टिळा लावला असता तर त्याचे सुद्धा डोळे हे स्पार्कल असे वाटले असते, हे चमकदार असे वाटले असते. टू क्राउन द इफेक्ट ही ओन्ड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड, आणि त्याचे जे काही ही जी काही त्याची क्राउन द इफेक्ट, म्हणजे यातच अजून जर तेजस्वी किंवा प्रखर म्हणायचं म्हणून, प्रखर करायचं म्हणूनच की काय, ही ओन्ड मीन्स काय, लपेटलेली, अ सॅफ्रॉन कलर टर्बन, सॅफ्रॉन कलर टर्बन मीन्स काय, तर एक भगव्या कलरची, भगव्या रंगाची जे काही टर्बन म्हणजेच पगडी जी आहे ती पगडी त्याने डोक्यावर ही गुंडाळलेली असायची. अराउंड हिज हेड, त्याच्या डोक्याला ती गुंडाळलेली असायची. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड, ही जी काही कलर स्कीम होती ती कधीही फेल जात नव्हती. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दलिया स्टार्क्स, ही जी काही कलर स्कीम होती कधीही वाया जाणारी नव्हती. पीपल वेअर अट्रॅक्टेड, लोक त्याकडे काय व्हायचे, तर अट्रॅक्ट व्हायचे, टू हिम, त्याच्याकडे, ॲज बीज, ॲज मीन्स काय, जसं, बीज मधमाशी, आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दलिया स्टार्क्स, म्हणजेच कॉस्मॉस और दलिया यासारख्या फुलांच्या फांदीवर, फुलांवर जसं मधमाशी हे आकर्षित होते, तसं लोक या त्याच्या वेशभूषेमुळे किंवा त्याच्या कॅरेक्टर अशा प्रकारे असल्यामुळे आकर्षित व्हायचे. ही सॅट अंडर द बॉट्स ऑफ अ स्प्रेडिंग tamarind tree which flanked a path running through town hall park. ओके, ही सॅट, आता तो कुठे बसलेला असायचा, तर तेथील वर्णन येथे सांगितलेलं आहे की ही सॅट अंडर द बॉट्स मीन्स काय, फांदी, ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन, एक चिंचेच्या झाडांचं जे काही वाढलेली एक फांदी होती त्याच्या खाली तो तिथे बसलेला असायचा. विच फ्लँक्ड अ पाथ, त्याच्याच रस्त्याला की ज्याच्या बाजूलाच, फ्लँक मीन्स काय, टू साईड, बिसाईड, फ्लँक अ पाथ, ते त्या बाजूने काय व्हायचे, तर अ पाथ, एक रस्ता, रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्ककडे जाणारा तो रस्ता तेथे होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या एका पसरलेल्या फांदीच्या खाली तो तिथे बसलेला असायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस ॲज मेनी वेज, हे एक अनेक गोष्टीमुळे याला खूप खास महत्त्व हे आलेलं होतं, खूप वेगळ्या मार्गाने. इथे अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन हिज नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग
टिल नाईट. त्याचे हे जे काय सर्जिंग मीन्स काय इन्क्रीजिंग, सतत वाढत असणारी जी काही गर्दी होती, गर्दी या क्राऊड म्हणजेच काय गर्दी वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जे काही लोकांची गर्दी असते ती सातत्याने ये जा तिथून करायची त्या अरुंद रस्त्यावरून. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज A crowd was always moving up and down his narrow road from morning till night. A variety of trades and occupations was represented all along his way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. तेथे जेथे तो बसायचा तेथील परिस्थिती किंवा तेथील सराउंडिंग कसं होतं, येथे हे आर.के. नारायण येथे सांगतायत की येथे एक अरुंद रस्त्याच्या टाउन हॉल पार्ककडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या एका चिंचेच्या झाडाच्या शेजारी तो बसलेला असायचा आणि तो रोड हा सातत्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा खूप गर्दीने ये जा करणारा किंवा गर्दी असणारा हा अरुंद रस्ता होता. त्या रस्त्यावर म्हणजेच त्या मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ ट्रेड्स, खूप वेगवेगळे धंदे किंवा लोक तिथे व्यवसाय तिथे करायचे. अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. संपूर्ण रस्त्यामध्ये ते काय व्हायचे तर हे धंदे किंवा त्यांचे जे काही व्यवसाय आहेत ते चालायचे. जसे की फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे की मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, येथे चोरीचं असलेलं साहित्य आणि जे काही भंगाराचं साहित्य असेल त्याचं विक्रेते ते बसलेले असायचे. त्याचप्रमाणे मॅजिशियन्स, काही जादूगार तिथे जादू करत असताना तिथे असायचे, जादू करायचे. अँड अबव ऑल, आणि यासारखे अनेक धंदे व्यवसाय तिथे चालायचे. अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. तर ऑक्शनर मीन्स काय, तिथे एक लिलाव, चीप म्हणजेच काय खूप कमी दरामध्ये विक्रेते, कपड्यांचे विक्रेते असणारा तो लिलाव किंवा खूप कमी किमतीत कपड्यांचा लिलाव आपण पाहिलेला आहे की बाजारात गेल्यानंतर खूप तिथे लिलाव चालू असतो की खूप कमी किमतीमध्ये कपडे हे विकले जातात आणि तिथे भरपूर अशी गर्दी ही पाहतो आपण बाजारात गेल्यानंतर. तशाच प्रकारची ही गर्दी येथे असायची. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन, की जो तयार करायचा, क्रिएट करायचा इनफ पुरेशी अशी डीन मीन्स काय लाऊड नॉईज, म्हणजेच काय तर भरपूर असा मोठ्याने गर्दी किंवा खूप मोठ्याने तो तिथे ओरडायचा की कमी दरामध्ये हे कपडे आहेत. या प्रकारे टू अट्रॅक्ट द होल टाउन, संपूर्ण गावाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी या प्रकारचा गोंगाट किंवा जोराने तो लिलाव तिथे करायचा. नेक्स्ट टू हिम इन व्होसिफेरसनेस कम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स. इथे व्होसिफेरसनेस मीन्स काय बिंग लाऊड अँड नॉयझी. येथे खूप लाऊड अँड नॉईज, येथे एक आवाज करत आणि खूप मोठ्याने ओरडत. अ व्हेंडर म्हणजेच एक विक्रेता ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स, म्हणजेच तळलेले शेंगदाणे विकणारा एक विक्रेता तिथे खूप जोरजोराने हा ओरडायचा त्याचा सेल करण्यासाठी. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, की जो प्रत्येक दिवशी त्याचे जे काही फ्राईड ग्राउंडनट्स होते त्याला वेगळं नाव हा द्यायचा. कॉलिंग इट, त्याला तो म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम असं तो म्हणायचा. असं ओरडायचा लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्या तळलेल्या शेंगदाण्यासाठी तो नाव बॉम्बे आईस्क्रीम असं सांगायचा. वन डे, एक दिवशी. अँड ऑन द नेक्स्ट, आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली आल्मंड, दिल्लीचे बदाम असं तो तिथे म्हणायचा. अँड ऑन द थर्ड, आणि तिसऱ्या दिवशी राजाच डेलिकेसी,
म्हणजेच राजाचा आवडीचा पदार्थ असं तो तिथे ओरडायचा. लोक त्याकडे आकर्षित व्हायचे की हे काय प्रकार आहे आणि तो त्याचं विक्री तिथे करायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि अशाच प्रकारे पुढे पुढे तो वेगवेगळ्या नावाने त्याच्या जे काही हे होते त्याचे काही फ्राईड ग्राउंडनट्स होते असं तो विकायचा. ऑन द थर्ड राजस delicacy and so on and so forth, and people flock to him, come to him. फ्लोक मीन्स काय, त्याच्याकडे यायचे ते तळलेले शेंगदाणे घेण्यासाठी. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डेल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. तिथे डेल्ड मीन्स वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, म्हणजेच काय तर रेंगाळणे किंवा टाईमपास करणे. तर अ कन्सिडरेबल लक्षात येणारा सारखा जो काही पोर्शन्स होता, जो काही क्राऊड होता, ऑफ हिज क्राऊड डेल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू, म्हणजेच अवास्तव किंवा एक टाईमपास म्हणून फिरणारे काही ॲस्ट्रॉलॉजर्सकडेही तिथे जायचे टाईम वेस्ट करण्यासाठी. द ॲस्ट्रॉलॉजर transacted to his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि तो जो काही ॲस्ट्रॉलॉजर होता, म्हणजे जो काही ज्योतिषी होता, तर याच्याकडेही काही गर्दी तिथे रेंगाळत होती. आणि हा ज्योतिषी शेजारच्या जो काही शेंगदाणा विक्रेता होता त्याच्या ढिगावर ठेवलेले जो काही तडतड करीत भेटणारा आगीच्या प्रकाशात आपला धंदा हा करीत असे. कंडक्टेड मॅनेज म्हणजे ट्रान्झॅक्टेड मीन्स काय, त्यामध्ये तो ॲडजस्ट करून घेत होता, मॅनेज करून घेत होता त्याचा बिझनेस, त्याचा व्यवसाय त्या लाईटमध्ये. फ्लेअर मीन्स काय, ब्राईट फ्लेम किंवा ब्लेज, म्हणजेच काय तर जे काही आगीचा जो काही प्रकाश होता त्यामध्ये तो तिथे त्याचा बिझनेस हा करायचा. नॉईज मेड बाय द फायर क्रॅकल मीन्स काय, जे काही तडतड करीत आवाज करणारा जो काही फ्लेअर होती त्यामध्ये तो त्याचं काय करायचा, ग्राउंडनट हिप जो होता विक्रेता त्याच्या जे काही ढिगाऱ्यावर ठेवलेला जो काही प्रकाश होता किंवा जो काही पेटणारी आग होती त्या प्रकाशात तो त्याचा धंदा करीत असे. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The enchantment means काय तर मॅजिकल इफेक्ट और चार्म. येथे एक जादुई वलय या प्लेसला, या जागेला तिथे निर्माण झालेलं होतं. हाफ म्हणजेच अर्ध त्याचं जे काही श्रेय होतं, वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटिंग. त्याचं अर्ध जे काही श्रेय होतं, एन्चॅन्टमेंट मॅजिकल इफेक्ट जादुई वलय त्या जागेला एक निर्माण झालं होतं की त्या अंधार पडल्यानंतर सुद्धा जे काही तो शेंगदाणे विक्रेता होता त्याच्या लाईटवर हा तिथे व्यवसाय त्याचा करत होता. मग हे जे काही जादुई वलय या जागेला प्राप्त झालं होतं त्याचं अर्धश्रेय हे महापालिकेने म्हणजेच पालिकेने तिथे लाईट न लावल्यामुळे हे काय झालेलं होतं, ते जादुई वलय अर्धश्रेय हे पालिकेला तिथे गेलेलं होतं. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. तेथील जी काही जागा तिथे असणाऱ्या दुकानांचे जे काही लाईट्स होते त्या लाईट्सवर काय होत होतं, हे तेजोमय हे थोडंफार होत होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये तो तिथे व्यवसाय करायचा. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. आणि तेथील जे काही 1 किंवा 2 दुकानदार होते तिथे हिसिंग गॅस लाईट्स होत्या, म्हणजेच फुसफुस करणाऱ्या जे काही गॅस लाईट्स होत्या त्यावर ते काही विक्रेते हे त्यांचा व्यवसाय करत होते. सम हॅड नेक फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, अँड 1 or 2 like the astrologer managed without lights of their own. One or two, like the astrologer, managed without lights of their own. आणि जे काही होतं की काही some had neck flares stuck on
poles. काहींनी काय होतं तर फुसफुस करणाऱ्या 1-2 जण फुसफुस करणारे जे काही गॅस लाईट्स होते, गॅसचे बत्ती ज्या होत्या त्यावर ते व्यवसाय करत होते. सम हॅड नेक फ्लेअर स्टक ऑन पोल्स. काहींनी जे काही खांब होते त्यावर काही उघड्या मशाली पेटवून ठेवलेल्या होत्या. त्या प्रकाशात त्यांचं ते काम करायचे. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही त्यांचे जे काही जुन्या सायकल होत्या त्याच्या लॅम्प्सवर, त्याच्या दिव्यांवर हे व्यवसाय करायचे. अँड 1 or 2 काही जण लाईक द ॲस्ट्रॉलॉजर. आणि काही 1-2 जण जे होते जसं की ॲस्ट्रॉलॉजर, लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. ते सुद्धा या ज्योतिषासारखेच कोणत्याही लाईटशिवाय त्यांचे धंदा किंवा व्यवसाय हा करायचे. ते ॲडजस्ट करायचे. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आता बिविल्डरिंग क्रिसक्रॉस, बिविल्डरिंग मीन्स काय, कन्फ्युजिंग. ओके, तर हे काय होतं तर एक खूप कन्फ्युजिंग, गोंधळात टाकणारा हा क्रिसक्रॉस म्हणजेच जो काही खेळ जो होता क्रिसक्रॉस हा खेळ या लाईट रेज म्हणजे जे काही प्रकाश किरण होते, मुव्हिंग शॅडोज तिथे म्हणजेच त्या अंधारामध्ये काहींच्या पेटत्या मशाली, काहींचे जे काही ओल्ड सायकल लॅम्प्स होते, काहींचे जे काही दुकानातील लाईट्स होत्या, तो जो काही तडतड करणारा आवाज, जो काही जाळ असायचा त्या शेंगदाण्यावाल्याकडे, त्या लाईटीमध्ये काय व्हायचं तर हे जे काही शॅडो जी आहे ती जे काही किरणं आहेत त्याकडे पडायचे. तर हे त्या सावल्यांचा खेळ किंवा प्रकाशाचा खेळ, तिथे एक गोंधळात टाकणारा खेळ हा चालत असे. मुव्हिंग शॅडोज, काही सावल्या तिथून तिथे हलत असत. द सिटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि तेथे हा ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिष हा खूप चांगल्या पद्धतीने हा बसलेला असायचा. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगिन लाईफ. आता इथे त्या लोकल मार्केटची आत्तापर्यंत जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही दृश्य आहे ते R.K. नारायण यांनी ते मांडलेलं आहे की तो कशा सिच्युएशनमध्ये बसायचा, तेथील परिस्थिती काय असायची. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि हे ॲस्ट्रॉलॉजरला, त्या ज्योतिषाला खूप सूट व्हायचं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगिन लाईफ. त्याने जेव्हा त्याची जीवन हे सुरू केलेलं होतं तर ॲटलिस्ट द लिस्ट इंटेंडेड म्हणजे इंटेंडेड मीन्स काय, हेतू. तेव्हा त्याने जेव्हा जगायला सुरुवात केली होती त्याची जीवन जगायला, तर त्यावेळी त्याचा कोणताही हेतू हा ॲस्ट्रॉलॉजर मीन्स काय, ज्योतिष व्हायचा नव्हता. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅट ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. कारण जिथे स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची त्याला सुज्ञाम कल्पना नव्हती, काही कल्पना नव्हती. कारण जिथे दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. म्हणजेच येथे स्वतःच्या आयुष्यात त्याला काय घडणार आहे हे त्याला कळालं नव्हतं किंवा त्याची कल्पना त्याला नव्हती. तेथे दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे त्याला ठाऊक असण्याची शक्यताच तिथे नव्हती किंवा कसे ठाऊक असेल. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. तो सुद्धा काय होता तर अशाच प्रकारे स्ट्रेंजर म्हणजे काय, अननोन म्हणजेच काही त्याला माहिती नव्हती, कल्पना नव्हती. टू द स्टार्स या ग्रह ताऱ्यांविषयी. ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स जसे की त्याचे भोळे बाबडे जे काही कस्टमर होते, गिराईक होते, त्यांच्याप्रमाणेच तो अनोळखी या ताऱ्यांच्या बाबतीत होता. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. दॅट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड अ श्रव्ड गेसवर्क. तरी
ही सेड थिंग्स, तरी तो काही गोष्टी त्यांना सांगायच्या विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. प्लीज्ड मीन्स काय, खुश, आणि ॲस्टोनिश्ड आश्चर्यचकित करणारा तो तिथे गोष्टी त्यांना सांगायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्राऊड गेसवर. आणि हे सगळं कशामुळे त्याला साध्य होत होतं किंवा सांगता येत होतं, तर त्याचा जो काही अभ्यास होता, प्रॅक्टिस होती, अँड श्राऊड गेसवर. श्राऊड मीन्स काय, गुड ॲट जजिंग ओके पीपल, म्हणजेच लोकांना ओळखायला तो आता चांगला शिकलेला होता, त्यामुळे लोकांना तो खुश आणि आश्चर्यचकित करत असे. ऑल द सेम, हे सगळं सारखं असतं किंवा असायचं. इट वॉज ॲज मच ॲज हॉनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्व्स द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. असे असले तरी इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाने करावे तसेच त्याचे कष्ट होते, आणि दिवसाअखेरीस तो जो काही कमाई घरी घेऊन जाई ते त्याच्या मेहनतीचे फळ असे. हा सगळा त्याचा हुशारीचा किंवा लोकांना खुश करण्याचा जो काही त्याचा अंदाज होता, अभ्यास होता, त्यावर डिपेंड त्याचा होता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने त्याचं गाव हे खूप दिवसापूर्वी सोडलेलं होतं. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन, कोणतेही त्याने पूर्वकल्पना त्याला त्याची नव्हती, त्याने पूर्व विचार त्याचा केलेला नव्हता आणि त्याचा प्लॅनही केलेला नव्हता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. इफ ही हॅड कंटिन्यूड, जर त्याने तिथे कंटिन्यू केलेलं असतं किंवा तिथे तो थांबला असता, तर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. त्यालासुद्धा त्याचे जे काही परंपरागत आलेलं जे काही काम आहे ते त्याला करावं लागलं असतं. फोरफादर्स मीन्स काय, वडिलोपार्जित काम त्याला तिथे करावं लागलं असतं. नेमली, जसं की टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड ancestral home. ओके, जसं की टिलिंग द लँड म्हणजेच काय, शेतीची मशागत त्याला तिथे करावी लागली असती, तिथे राहावं लागलं असतं. लिव्हिंग, मॅरिंग, त्याला तिथे लग्न करावं लागलं असतं. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड अँसेस्ट्रल होम, आणि तिथे पिकवणे, कॉर्नफील्ड शेती पिकवणे, रायपनिंग मीन्स पिकवणे, त्याचे जे काही शेत आहे ते पिकवणं, अँड ॲन्सेस्ट्रल होम वडिलोपार्जित घर, त्याला त्या घरामध्ये राहावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण ते काही झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. पण त्याने कोणालाही घरी न सांगता त्याने त्याचं गाव हे सोडलेलं होतं, आणि ही कुड नॉट रेस्ट, त्याने तिथपर्यंत आराम केला नाही, तो थांबला नाही. टिल कुठपर्यंत, तर ही लेफ्ट इट बिहाइंड, त्याने जोपर्यंत अ कपल ऑफ 100 miles, हजारो काही शेकडो किलोमीटर, माइल्स त्याने मागे केले नाही किंवा मागे तो तितका गेला नाही, तोपर्यंत त्याने तिथे मागे बघितलं नाही. तो घर सोडून, गाव सोडून इथे पळून आलेला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ऑशियन फ्लावर्ड बिटवीन. गाव सोडणे हा त्याच्यासाठी एक गावकऱ्याच्या दृष्टीने खूप मोठा हा एक डील असतो, किंवा ॲज इफ ॲन ऑशियन फ्लॉड बिटवीन म्हणजे एखादा समुद्र पार, फ्लॉड मीन्स काय, पार करणं सारखा हा निर्णय त्याने तिथे घेतलेला होता, आणि त्याला गाव सोडून इथे यावं लागलं होतं आणि इथे राहावं लागलं होतं. या पॅरेग्राफमध्ये त्याच्या लहानपणाविषयी किंवा त्याच्या पास्टविषयी इथे सांगितलेलं आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. इथे ही हॅड वर्किंग ॲनालिसिस
त्याने येथे तर्क किंवा विश्लेषण करायला सुरुवात येथे केली होती. मानवी जे काही ट्रबल्स आहेत, मानवी जे काही अडचणींचं त्याने तर्क विश्लेषण करायला सुरुवात केली. जसं की मॅरेज, लग्न, मनी, पैसा अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टाईज मीन्स काय? नाते. अँड टँगल्स मीन्स काय? गुंतागुंत. मानवी नात्यांची झालेली गुंतागुंत यात माणूस हा काय गुरफटलेला असतो, असं त्याचं तर्क त्याने विश्लेषण केले. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन मीन्स आकलन. त्याची जी काही ही खूप मोठी अशी जी काही प्रॅक्टिस झालेली होती, हॅड शार्पन, त्याला हे शार्पनेस तिथे त्याच्या आकलनामध्ये तो शार्पनेस तिथे आलेला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अवघ्या 5च मिनिटामध्ये तो समजून जायचा की काय चुकीचं घडलेलं आहे किंवा काय झालेलं आहे, काय अडचणी समोरच्याच्या आयुष्यात असतील. ही चार्ज 3 pies per question, never open his mouth till the author had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. इथे ही चार्ज, तो जे काही याचे ज्योतिषाचे पैसे किंवा त्याचे जे काही चार्ज असायचा त्याचा, तर 3 pies. पाईज मीन्स काय? तर 1/3 ऑफ पैसा, युनिट ऑफ करन्सी इन इंडिया, पॅक अँड बुर्मा. 1 पाय मीन्स काय? 12 कवरी, म्हणजेच 12 कवड्या म्हणजेच 1 पाई, म्हणजेच अशी 1 पाई पर क्वेश्चन. एका प्रश्नासाठी तो 1 पाई, 3 पाई हा चार्ज करत असे. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द ऑथर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. तो समोरचा ॲटलिस्ट कमीत कमी 10 मिनिटे बोलल्याशिवाय त्याचं तोंड हा उघडत नव्हता. विच प्रोव्हाइडेड, की ते समोरचे पर्सन किंवा समोरचा माणूस जर 10 मिनटं त्याने त्याच्याबद्दल सांगितलं, तर विच प्रोव्हाइडेड, की जे त्याला प्रोव्हाइड करायचं, पुरायचं, हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. काही सल्ले आणि उत्तरं देण्यासाठी, त्याचं खूप सारे उत्तरे आणि सल्ले देण्यासाठी त्याला तेवढी माहिती ही पुरेशी व्हायची. त्याला ती आकलन, तो तर्क तिथे करू शकत होता. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. जेव्हा तो गिरायकाचा हातात घ्यायचा अँड गेझिंग ॲट हिज पाल्म, त्याच्या तळहाताकडे टक लावून पाहत तो फक्त बसायचा जोपर्यंत तो समोरचा माणूस बोलत नाही. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तू तुझे जे काही काम करतो त्या बदल्यात तुला पुरेसा त्याचा इन्कम किंवा पुरेसा फायदा हा मिळत नाही.